नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर महानगर पालिका में गणतंत्र दिवस का भव्य आयोजन। अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धीरज चौहान ने किया ध्वजारोहण। उल्लासनगर महानगर पालिका मुख्यालय के प्रांगण में 26 जनवरी 2026 को भारत के 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर भव्य ध्वजारोहण समारोह आयोजित किया गया। सुबह ठीक 8:15 पर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धीरज चौहान के शुभ हस्ते ध्वजारोहण फहराया गया। इस अवसर पर महानगर पालिका के अधिकारी, कर्मचारी, नवनियुक्त जनप्रतिनिधि तथा बड़ी संख्या में गणमान्य नागरिक उपस्थित रहे। सभी ने राष्ट्रगान के साथ तिरंगे को सलामी दी और देश की एकता, अखंडता व संविधान के मूल्यों के प्रति निष्ठा प्रकट की। समारोह के दौरान डॉक्टर धीरज चौहान ने उपस्थित सभी अधिकारियों और नवनियुक्त प्रतिनिधियों को गणतंत्र दिवस की शुभकामनाएं देते हुए संविधान के आदर्शों पर चलने का संदेश दिया। कार्यक्रम शांतिपूर्ण और अनुशासित वातावरण में संपन्न हुआ, जहां सभी ने मिलकर देश की प्रगति और लोकतांत्रिक परंपराओं को सशक्त बनाने का संकल्प लिया। माझे सर्व सहकारी उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त, कर्मचारी बंधू भगिनी, सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, सर्वांना आज या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा आपल्यासाठी मोठ्या गौरव आहे आणि त्या दिवसापासून आपण आपला प्रजासत्ताक दिन म्हणून हा दिवस साजरा करतो। आपल्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत तत्वांचे आणि न्यायाचे हक्क मिळाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी संविधानकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपल्याला ही लोकशाही मिळाली आहे। स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून आणि जबाबदार नागरिक बनणे हे आपले कर्तव्य आहे। देशाचा विकास, स्वच्छता, एकता आणि शिस्त या सर्वांचे आपण योगदान दिले पाहिजे। आपल्या उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना याच्या शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात आपल्या उल्हासनगर महापालिकेने 100 दिवसाचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। त्याच्यामध्ये माननीय आयुक्त मॅडम मनीषा आवाळे मॅडम आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी अथक प्रयत्न केले, यातून आपल्या महापालिकेला हा बहुमान मिळालेला आहे। यानंतर शासनाच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर महापालिका राज्यात अव्वल ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो। या कार्यक्रमामध्ये प्रशासकीय गतिमानतेसोबतच लोकाभिमुख कार्यक्रम आपण राबवलेले आहेत। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आस्थापना विभागात कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांचे प्रमोशन्स असतील, त्याचप्रमाणे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपण प्रत्येक विभागाचे वेगवेगळे डॅशबोर्ड बनवलेले आहेत। त्याच्यामुळे या सर्व प्रशासकीय प्रोसेसमध्ये अतिशय गतिमान पद्धतीने कारभार सुरू झालेला आहे। याचा निश्चितच फायदा उल्हासनगरच्या सर्व नागरिकांना होणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बस सेवा सुरू केलेली आहे। सध्या आपल्याकडे 20 बसेस आहेत। त्याचप्रमाणे पीएम ई बस योजनेअंतर्गत 100 बसेस आपल्या सुरू होतील। काही दिवसातच या बसेस आपल्याला या सेवेत रुजू होतील। गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय गतिमानतेच्या या पर्वामध्ये सर्व आमचे अधिकारी, कर्मचारी हे अथक मेहनत घेत आहेत। त्या सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो व आभार मानतो। याचबरोबर आपल्या इतर विभागातून मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गतिमानतेचे कार्यक्रम सुरू आहे। अगदी अतिक्रमण विभागाचा सुद्धा हा डॅशबोर्ड सुरू आहे, ज्यायोगे येणाऱ्या तक्रारी प्रत्येक दिवशी या अतिरिक्त आयुक्त व आयुक्त महोदयांना पोहोचतील अशी तरतूद त्याच्यामध्ये आहे। एकूणच सर्व विभागांची एक सुसूत्रता आणि प्रशासकीय गतिमानतेचं नवीन उदाहरण उल्हासनगर महापालिकेने घालून दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचंही तसेच
याचा लाभ घेण्याचा मी नागरिकांनाही आवाहन करतो होते. आता नवीन निर्वाचित बॉडी आपल्याकडे येत आहे, निवडणुका झालेल्या आहेत, तर नवीन निर्वाचित सदस्य, नवीन बॉडी व प्रशासन हे एकामेकाच्या हातात हात घालून आणि समन्वयाने काम करतील अशी मी आपल्याला प्रशासनाच्या वतीने ग्वाही देतो. या ठिकाणी आपण सर्व या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व माझे भाषण संपवतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.